बघा लक्ष द्या. तर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे एफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. ही एक डायग्राम काढून दिली. ए बी सी डी वरती ई आहे, एफ आहे. ऑप्शन नंबर 1 ए, ऑप्शन नंबर 2 डी, ऑप्शन नंबर 3 बी आणि ऑप्शन नंबर 4 ई. आता एफच्या विरुद्ध टीईटी पेपर 1 2017चा हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीची डायग्राम दिली जाते, ज्यावेळेस अशी डायग्राम आपल्याला दिली जाते, त्यावेळेस हे जे दोन पार्ट असतात हे कुठं जरी फिरवले तरी एकमेकाच्या विरुद्ध येतात. कधीही याच्यामध्ये अपोजिटचा तुम्हाला अक्षर काढायचा असेल, अंक काढायचा असेल तर एक सोडून पुढचा घ्यायचा. म्हणजे काय असेल, ए च्या विरुद्ध काय असेल, एक सोडून पुढचा सी असेल. बी च्या विरुद्ध काय असेल, एक सोडला पुढचा आला. आणि ई ला काय असेल, एफ असेल. म्हणजे एफ च्या विरुद्ध काय असेल, ई असेल. हे चार पार्ट असे असतात आणि हे दोन पार्ट इथे एक ठेवला, इकडे एक ठेवला तरी काही फरक पडत नाही. ते दोघं एकमेकाच्या विरुद्ध असतात. हे काही एक ठोकताळे आहेत की जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस क्यूब ओपन केला जातो, क्यूब ओपन केल्यानंतर किंवा ती सोंगटी ओपन केली जाते, डायस जो असतो तो, त्याच्यानंतरचे नंबर कसे आहेत आणि कोण कोणाच्या नंतर आहे, हे कोण कोणाच्या अपोजिट आहे, लगतचे काय अपोजिटचे काय, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. याच्यामध्ये काय असतं, अशा पद्धतीची डायग्राम असेल तर बरेच वेळा अशी पण डायग्राम काढतात ते. ए समजा इथं आपण ए 1 2 3 4 5 6 अशी डायग्राम काढली असेल त्यांनी, तर काय असतं, एकला अपोजिट 3 असेल, एक सोडून पुढचा. 4 ला अपोजिट 6 असेल. मग राहिले काय हो, 2 च्या अपोजिट काय असेल, 5 असेल. अशा पद्धतीचे हे डायग्राम असतात आणि हे सोपं असतं, अवघड काय नाही एवढं. बघा याच्यामध्ये काय दिलं, 3 वर्गमुळात 3 सेंटीमीटर उंची असणाऱ्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती. ऑप्शन नंबर 1 36 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 2 18 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 3 9 वर्गमुळात 3 सेंटीमीटर आणि ऑप्शन नंबर 4 18 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. टीईटी पेपर 2 2017 हा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. आता परिमिती काढायची म्हणजे बाजू काढाव्या लागतील. समभुज त्रिकोण आहे म्हणून तिन्हीच्या तिन्ही बाजू समान असतील, इक्वल बाजू असणार ह्याच्या. ही दिली हाईट, बरोबर आहे, ही हाईट दिली आहे. हाईट किती आहे, उंची, समभुज त्रिकोणाची उंची बरोबर किती असते, वर्गमुळात 3/2 इंटू बाजू. हा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. उंची किती दिली आपल्याला, 3 वर्गमुळात 2 3 वर्गमुळात 3 इज इक्वल टू वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. म्हणून बाजू काढायची तर बाजू इज इक्वल टू 3 वर्गमुळात 3 गुणिले 2/वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 ला वर्गमुळात 3 कॅन्सल झालं, किती आलं, 6 आलं. बाजू किती आहे, 6 आहे. म्हणून परिमिती किती असेल, 6 ची तिप्पट 18 सेंटीमीटर. समभुज त्रिकोण असेल त्याची उंची किती, क्षेत्रफळ किती, क्षेत्रफळ किती असतं, वर्गमुळात 3/4 इंटू बाजूचा वर्ग. जर समजा समभुज त्रिकोण असेल, समभुज चौकोन असेल, त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, बाजू कशा काढायचे, हे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला माहित पाहिजे. हे एकदा बघून घ्याल की याचे फॉर्म्युले काय. फॉर्म्युले हे जे आहेत हे पुस्तकात दिलेले असतात
जर नसतील नेटवरती सर्च मारा, तुम्हाला सगळे फॉर्म्युले मिळतील. या पद्धतीने फॉर्म्युले एकदा बघून घ्या, पाठ करून ठेवा. बघा प्रश्न काय, एका संख्येला 15, 11 व 12 ने भागल्यास प्रत्येक वेळी 4 उरते, म्हणजे बाकी किती राहते, 4 राहते. तर ती संख्या पर्यायापैकी कोणती? ऑप्शन नंबर 1 2676, ऑप्शन नंबर 2 1324, ऑप्शन नंबर 3 1976 आणि ऑप्शन नंबर 4 660. शक्यतो संख्या पण तोडता आल्या पाहिजेत तुम्हाला. बोलताना 2676 असं बोलत जाऊ नका. 2676 म्हणजे कसं आहे की जेव्हा जर तुम्ही रिजनिंग सोडवता कधी, तर रिजनिंग मध्ये बऱ्याच असाच प्रकार केलेला असतो, 2 संख्या एकत्र जोडल्या जातात. आता याच्यामध्ये हे कसं सोडवायचं? मी मग सांगितलं तुम्हाला की लसावी मसावी तुम्हाला जो सांगितला जातो पेपरमध्ये, हा 2 संख्या आणि त्यांचा लसावी एवढा आणि मसावी एवढा असं सांगत नाही. हे अशा पद्धतीचे गणित कुठेतरी देतात. मग आपण अशी संख्या शोधायची की ज्याला यांनी भाग गेला पाहिजे पहिल्यांदा, 15, 11 आणि 12, आणि नंतर मग 4 शिल्लक राहिले पाहिजे. अशा पद्धतीचं आहे. म्हणजे 15, 11 आणि 12, 15, 11 व 12 यांनी भाग गेला पाहिजे. मग याचा लसावी काढायचा. कसा काढायचं बघा, 11 छोटी संख्या, 12 आणि 15 असं लिहून घ्या. कॉमन काय आहे का बघा, मोठी संख्या तशीच ठेवायची, त्याच्याबरोबर जोड्या लावायच्या. 11 आणि 15 मध्ये कॉमन काय नाही, 12 आणि 15 मध्ये कॉमन आहे. किती आहे कॉमन? 3 कॉमन आहे. किती आलं? 4 आलं. नंतर याच्यामध्ये काय कॉमन आहे का? नाही, गुणाकार करून टाका. 15 चूक 60, 60 गुणिले 11 बरोबर 660. हा झाला लसावी. पण फक्त लसावी होऊन भागत नाही, तर तो काय म्हणतोय, आणि 4 बाकी राहिली पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये 4 मिसळावं लागेल. म्हणजे उत्तर किती येईल? 664. पण याच्यामध्ये आहे का? नाही, 664 हे उत्तर नाही. मग आपल्याला त्या लसावीची पट करावी लागेल. म्हणून 660 गुणिले 2, किंवा आपण असं लिहू की दुप्पट, अधिक 4 म्हणजे किती आलं? 660 गुणिले 2 अधिक 4. 660 गुणिले 2 किती आलं? 6 2 12, 1 6 2 12 आणि 1 13, 1320 प्लस 4 म्हणजे 1324. ऑप्शन नंबर 2 येतंय लक्षात. ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीची संख्या विचारली जाते, लसावी काढायचा, त्याच्यामध्ये जी बाकी असते ती मिसळायची. का? तर बाकी प्रत्येक वेळी समान आहे. बाकी जर डिफरंट दिली असती, समजा भागल्यानंतर बाकी याच्यामध्ये 4 उरते, याच्यात 2 उरते, अशा पद्धतीने जर दिला असेल तर त्याच्यामधली गरज किती आहे बघायची आणि गरज मायनस करायची असते. बाकी समान असेल तर बाकी मिसळायची, गरज समान असेल तर गरज मायनस करायची असते. अशा पद्धतीने हे गणित सोडवावं लागेल. येते लक्षात. बघा, एका प्रतलातील काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडले, त्यावेळी तयार झालेल्या रेषाखंडांची संख्या 10 असल्यास तर प्रतलातील बिंदूंची संख्या किती? ऑप्शन नंबर 1 4, ऑप्शन नंबर 2 10, ऑप्शन नंबर 3 9 आणि ऑप्शन नंबर 4 5. टीईटी पेपर 2 2019 हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जे एका प्रतलामध्ये काही पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स हे जोडायचे, रेषाखंड तयार करायचे. टोटल रेषाखंड झाले किती? तर 10 रेषाखंड झाले. तर ते बिंदूंची किती संख्या असेल असं विचारले आपल्याला. बघा, याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो? n इंटू ब्रॅकेट n-1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू रेषाखंडाची संख्या. मग हे जर सोडवायचं म्हणलं तर हे सगळं परत वर्ग समीकरण तयार करा आणि हे करा आणि ते करा, आणि मग त्याच्यानंतर यांची किंमत काढा. एवढं गरज नाही. n म्हणजेच काय? तर एकूण पॉइंट्स. लक्षात येतंय? तर हे असं जर असेल तर काय करायचं? 10 गुणिले 2 बरोबर किती आलं? 20 आलं. फोड झाली 4 गुणिले 5 ऍडजसंटची. हे जो मोठा असतो हे असतात पॉइंट्स. एकूण बिंदू किती असतील? 5 असतील. ऑप्शन नंबर, किंवा 20च्या पुढची वर्ग संख्या त्याचं वर्गमूळ घ्यायचं. हे झालं पॉइंट्स पासून. जर समजा तुम्हाला असं विचारलं असतं की पंचकोन आहे, आता बघा 5 पॉइंट आहेत,
म्हणजे पंचकोन तयार झाला, त्याचा बाहेरनं जर तयार केला तर त्याच्या कर्णाची संख्या किती, कर्णाची संख्या जर विचारली असती तर कर्णाची संख्या बरोबर n इंटू ब्रॅकेट n मायनस 3 डिवायडेड बाय 2. पंचकोन आहे म्हणून 5 गुणिले 2 डिवायडेड बाय 2, 2 ला 2 कॅन्सल झालं, 5 5 आणि हे 5. पंचकोन आहे म्हणून 5 साइड तयार होतील का नाही, 5 आणि 5 10, किती झालं, 5 आणि 5 10, रेषाखंड 10 तयार होते. म्हणजे हे आपलं बरोबर आहे. लक्षात ठेवा, कर्णाची संख्या जर पाहिजे असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, आणि जर तुम्हाला पॉइंट पाहिजे असतील तर हा फॉर्म्युला यूज करायचा. कशाही पद्धतीने त्यांनी गणित विचारलं तरी आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे. बघा, अशा पद्धतीचे गणित दिलंय, 2018चं गणित आहे. जर वर्गमुळात 19 वजा 6 वर्गमुळात 10 इज इक्वल टू m, तर m ची किंमत किती. ऑप्शन नंबर 1 वर्गमुळात 10 वजा वर्गमुळात 6, ऑप्शन नंबर 2 वर्गमुळात 5 वजा 2, ऑप्शन नंबर 3 वर्गमुळात 10 वजा 3, आणि ऑप्शन नंबर 4 वर्गमुळात 3. टीईटी पेपर 2 2018चं गणित आहे. अशा पद्धतीचं गणित दिसलं की एकतर वर्गमूळ हे आणि ते दिसलं की थोडीशी भीती वाटते आपल्याला. काही नाही, साधं गोष्ट आहे, साधी आहे. हे बघा, हे म्हणजेच काय, सोडवायचं कसं आहे, 19 वजा 6 वर्गमुळात 10 इज इक्वल टू m. दोन्ही बाजूचा जर वर्ग केला आपण तर काय होईल, 19 वजा वर्गमुळात 10 इज इक्वल टू m स्क्वेअर. दोन्ही बाजूचा वर्ग केला. हे जर अशा पद्धतीचं आलेलं असेल तर आपल्याला एक माहिती आहे, a प्लस बी याचा वर्ग काय असतो, सगळं हे त्या पद्धतीमध्ये आहे. a प्लस बी चा वर्ग असतो a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. पण इथं चिन्ह मायनस आहे म्हणून हे चिन्ह मायनस येईल, हे चिन्ह मायनस येईल. हे दोन एकत्र आले, a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab, आणि हाच पार्ट इकडे कन्सिडर केला. मग याच्यामध्ये आपल्याला हा जो 19 आहे, हा कुणाच्या वर्गांची बेरीज केली तर 19 येईल याच्यामध्ये. तर याची बघा, 10 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग, 10 चा वर्ग वर्गमुळात 10 चा वर्ग झाला 10 अधिक 3 चा वर्ग झाला 9 बरोबर 19 आला. वजा चिन्ह का, तर हे चिन्ह मायनस आहे. येतंय लक्षात, हे चिन्ह मायनस आहे तर इथं मायनसच यायला पाहिजे. उत्तर हे. दुसरं तिसरं काहीही विचार करू नका, डायरेक्ट उत्तर येतं. इथं 19 आहे, कुणाच्या वर्गांची बेरीज 19 आहे एवढंच लक्षात ठेवायचं आणि उत्तराला मार्क करून टाकायचं. गणित एवढं सोडवायची सुद्धा काही गरज नाही, फक्त उत्तरात बघून होतं. याची बेरीज किती येईल, 10 अधिक 6 16 येईल, म्हणजे हे नाही. याची बेरीज किती येईल, 5 अधिक 4 2 चा वर्ग 4 आणि हे 5 5 4 9 येईल, हे पण नाही. याची बेरीज किती येईल, 10 3 चा वर्ग 9 10 9 19. याची बेरीज किती येईल, 4 चा वर्ग 16 अधिक 3 16 अधिक 3 9. पण इथं ज्यावेळेस गुणाकार ज्यावेळेस आहे, वर्गमुळात चिन्ह कसं, वर्गमुळात काय आहे 10 आहे, त्याच्यामुळे काय पाहिजे आपल्याला, वर्गमुळात 10 पाहिजे. वर्गमुळात 3 घेऊन चालणार नाही. येतंय लक्षात. बघा पुढचं गणित हे आहे टीईटी पेपर 1 2016चं गणित आहे. कुशल बसने 48 किलोमीटर वेगाने काही वेळात 192 किलोमीटर अंतर प्रवास केला. बसचा ताशी वेग पूर्वीच्या 308 पटीने वाढवला तर तो तेवढ्याच वेळात पूर्वीपेक्षा किती अंतर जाईल. ऑप्शन नंबर 1 92 किलोमीटर, ऑप्शन नंबर 2 72 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3 264 किलोमीटर आणि ऑप्शन नंबर 4 144 किलोमीटर. सोपं गणित आहे, फक्त आपल्याला कसं मांडायचं, पटकन कसं गणित सोडवता येईल आणि बरोबर एकदम अचूक गणित कसं सोडवता येईल. बघा 192 किलोमीटर अंतर जातो 48 किलोमीटर वेगाने, किती तास लागतील. आता भाग देताना 48 ला पाडा येत नसतो काय, त्याच्यानंतर 24 दुने 48 असा भागच राहतो. साधी गोष्ट आहे, 8 दिसतंय इथं 2 दिसतंय, 8 चोक 32 एकक स्थानी 2 येत आहे म्हणून 4 न बघून बघायचं. 8 चोक 32 2 3 आणि 4 चोक 16 आणि 3 19 बरोबर 4 तास. अशा पद्धतीने तुम्हाला भागाकार जज करता आला पाहिजे. याच्यानंतर वाढवलंय किती पटीनं,
3/8 पटीनं. म्हणजे पहिला समजा 1 जर पहिला वेग असेल तर त्याच्यानंतर 3/8 एवढा एक्स्ट्रा वाढवलाय, म्हणून 1 + 3/8 झालं किती होईल? 8 आणि 3 11, 11/8 एवढा वेग झाला. पूर्वीच्या म्हणजे जो छेद असतो तो बेस असतो, हा पहिला असतो हा नंतरचा असतो. 8 म्हणजे किती होतं? 48. बरोबर. 8 म्हणजे किती होतं? 8 × 48, 11 × 66. म्हणजे सध्याचा वेगचा काय झाला? 66 वेग झाला. सध्याचा वेग जर 66 असेल तर त्याला काय म्हणतोय तो? की तेवढ्या तासामध्ये, म्हणजे किती? 66 × 4, 6 × 24, 4 2, 6 × 24 आणि 4, 6 × 24, 4 8 2, 6 × 24 आणि 2 26. एवढं अंतर जाईल तो. वजा किती पहिले जात होता? 192 जात होता. राहिले किती? 2 आणि हे 7. 72 किलोमीटर अंतर तो एक्स्ट्रा जाईल. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तोंडी होतील. एकतर 4 आपल्याला डायरेक्ट निघेल. 11/8 आहे म्हणजे 8 ला जर 48 तर 11 ला 66, 66 गुणिले 4 म्हणजे आलं 264. 264 मधनं फक्त 192 मायनस करायचं. 192 मायनस केलं किती आलं? 72 किलोमीटर. लक्षात येत आहे? अशा पद्धतीनं एकाला एक जोडत गणित करायचं असतं. कारण आपल्याला स्टेपला मार्क नाही आहे इथं. आपल्याला हे विचारणार आहे की तुम्ही बरोबर सोडवताय का चुकीत सोडवताय, तुमचं उत्तर बरोबर आहे का चूक आहे, बस हेच विचारतं. त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एक आहे की तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा ब्रेन लावताय, तुमचा अप्रोच कसा आहे याच्यावर खूप डिपेंड आहे. तुम्हाला स्टेपला कधीही मार्क नाही. याच्यामध्ये एक आहे की तुम्ही कशा पद्धतीनं बरोबर सोडवताय, अचूक सोडवताय. कारण बऱ्याचशा पुस्तकामध्ये कसं आहे की जनरल मेथड दिलेली असते, त्यातले प्रश्न आपल्याला यूज करायचे पण आपल्या मेथडनं सोडवायचं त्याला. बघा हे पुढचं गणित आहे. आकडे मोठे आहेत याच्यामध्ये. जर a कंसात a अधिक b बरोबर 24 18 आणि b कंसात a + b = 36 66 असेल तर b वजा a बरोबर किती असेल? टीईटी पेपर 2 2013 चा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 16, ऑप्शन नंबर 2 78, ऑप्शन नंबर 3 1248 आणि ऑप्शन नंबर 4 61. पब्लिक एवढं मोठं गणित करतं, याचं अख्खं पेज भरून गणित करतं. मग ती ए आहे, मग त्यांची बेरीज करतं, मग नंतर a वर्ग अधिक 2ab नंतर प्लस b वर्ग, त्याच्यावर ab काढणार, त्याच्यानंतर मग a ची किंमत b ची किंमत असं काढत राहतं. शेवटी मग b आणि a त्यातला फरक काढतं. एवढं मोठं गणित करण्यापेक्षा साधी गोष्ट आहे की आपल्याला कशा पद्धतीने जायचं. बघा एवढं काही हे करायची गरज नाही. a कंसात a + b डिवायडेड बाय b कंसात a + b = किती आहे? 2 4 1 8 डिवायडेड बाय 3 6 6 6. बरोबर. याला हे कॅन्सल होऊन जाईल. भाग द्या. कितीन जाईल? 4 न 4 = 24 0 6 न भाग देऊ 6 × 24 0 6 × 18. बरोबर. 6 न भाग गेला. त्याच्यानंतर 6 6 36 1 1. आता 403 आहे, 611 आहे, याला भाग जाईल. कशाने जाईल? 13 न भाग जाईल. बरोबर आहे. 13 त्रिक 39 1 त्याच्यावर आला 3 13 13 × 13 13 चौक 52. बरोबर. 9 आलं, त्याच्यावर 1 आला. 13 5 65 13 91. किती आलं? 31/47. म्हणून a बरोबर 31 असेल, b बरोबर 47 असेल, म्हणून b - a = 47 - 31 = 16. ऑप्शन नंबर 1 बरोबर. कॅल्क्युलेशन करताना ती 2a वर्ग अधिक 2ab नंतर b वर्ग a काढा b काढा असलं काही करू नका. डायरेक्ट रेशो घ्या, रेशो मधनं मायनस करा.
हे जर या पद्धतीने येते, एक तर या पट्टीत असेल उत्तर, हे तरी असेल नाहीतर ह्याच्या तरी पट्टीत असेल, येते लक्षात. अशा पद्धतीनं थोडा क्विक अप्रोच असावा आपला. बघा, 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारात नफा किंवा तोटा किती? ऑप्शन नंबर 1 25% नफा, ऑप्शन नंबर 2 20% नफा, ऑप्शन नंबर 3 25% तोटा आणि ऑप्शन नंबर 4 20% तोटा. टीईटी पेपर 1 2014चा प्रश्न आहे. पेपर 1 साठी जे गणित येतात टीईटीला ती खूप सोपी आहेत. म्हणजे त्यातलं प्रत्येक गणित हे सोपं आहे. म्हणजे त्याच्या मानानं पेपर 2 ला जे गणित येतात त्याच्यामध्ये फॉर्म्युले आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी काय म्हणतात एक अप्रोच डेव्हलप व्हायला पाहिजे राहतो. तसं पेपर 1 साठी नाही. पेपर 1 ला सरळ सरळ एकदम सोपी गणितं टाकली जातात. आता याच्यामध्ये बघा, 12 वस्तूंची विक्री किंमत, 12 वस्तूंची विक्री किंमत, 15 वस्तूंच्या खरेदी किमती. आता हे ज्यावेळेस आपण जनरल मेथडनं सोडवतो त्यावेळेस असं सोडवलं जातं की 1 रुपयाला एक वस्तू असं मानू आपण, आणि मग 1 रुपयाला एक वस्तू असेल तर 12 वस्तूंची खरेदी किंमत झाली 12 रुपये, 15 वस्तूंची खरेदी किंमत झाली 15 रुपये, 12 वस्तूंची विक्री किंमत झाली 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी, म्हणजे 12 वस्तूंची विक्री किंमत झाली 15 रुपये. मग हे जे आहे हे 3 रुपये जे आहेत, 15 रुपये ही विक्री झाली, 12 रुपये खरेदी झाली, 3 रुपये नफा झाला. 3 रुपये नफा हा 12 रुपयावरती आहे, तर 100 किती असेल? अशा पद्धतीने ते काढलं जातं. लक्षात येत आहे? बघा, तर याच्यावरती ज्यावेळेस आपण एवढं गणित करतो आणि उत्तर काढतो, त्यापेक्षा साधी गोष्ट आहे, इथं खरेदी दिसतीये, इथं विक्री आहे, पण हे वस्तूच्या स्वरूपात आहे. डायरेक्ट फॉर्म्युला मांडायचा, पर्सेंट नफा बरोबर, जर ही किंमत याच्यापेक्षा ही छोटी असेल तर नफा होतो, ही जर मोठी असेल तर तोटा होतो. म्हणजे ही छोटी आहे म्हणून काय होईल? नफा होईल. ख वजा वी डिवायडेड बाय वी इंटू 100. खरेदी वजा विक्री डिवायडेड बाय विक्री इज इक्वल टू इंटू 100 इज इक्वल टू काय आहे? पर्सेंट नफा. आता ख म्हणजे काय? खरेदी वजा विक्री डिवायडेड बाय विक्री. ही किंमत नाही आहे, ह्या वस्तू आहेत. काय? ह्या वस्तू आहेत. खरेदी वजा विक्री डिवायडेड बाय विक्री गुणिले 100 म्हणजेच किती आहे? खरेदी किती वस्तूंची आहे? 15 वस्तूंची. 15 वजा 12 डिवायडेड बाय 12 इंटू 100 बरोबर किती आलं? 3/12 गुणिले 100 म्हणजेच किती? 25%. येते लक्षात? असं लिहू आपण. 3/12 गुणिले 100, 3 × 3, 3 × 12, 25% नफा. हे जे गणित आहे हे सुद्धा आपल्याला तिथं तोंडी सोडवता आलं पाहिजे. ज्यावेळेस पेपरमध्ये तुम्ही गणित कराल त्यावेळेस एवढं काय मांडायची गरज नाही. दिसतात 15, इकडे 12 दिसतंय, दोघांची वजाबाकी आली 3 डिवायडेड बाय विक्री 12 गुणिले 100, 3 × 3, 3 × 12 हे 25%. बस एवढंच पेपरमध्ये गणित झालं पाहिजे. हे असलं काय एवढं मांडायची पण गरज नाही. जर अशा पद्धतीनं गणित सोडवत असाल तर टीईटीच काय, तुम्ही कुठल्याही परीक्षेला जरी अपियर झाले तरी त्यातलं मॅथ्स कसं सॉल्व्ह होईल. कारण जसं तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा अपियर करताय कॉम्पिटेटिव्हच्या, त्यावेळेस असेच काहीतरी तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की जेणेकरून पटकन उत्तर येईल. लक्षात येत आहे? बघा, आता हे गणित बघून आपण पेपरमध्ये ऍक्च्युअल कुठली गणित सोडवावी आणि कशी सोडवावी ते बघू. अगोदर हे गणित बघूया. हे आहे पेपर 2 चं गणित आहे. समभुज चौकोनाचं मी काल सांगितलं होतं की समभुज त्रिकोण, समभुज चौकोन याच्यावरती पेपर सेटरचं खूपच लक्ष दिसतंय. कारण तुमच्या बऱ्याच पेपरमध्ये समभुज त्रिकोणावरती, चौकोनावरती बरेचसे प्रश्न आहेत. चौकोनाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 1/2 m वर्ग अधिक 4 m अधिक 7.1/2 चौरस एकक आहे. तर त्याच्या मोठ्या कर्णाची लांबी किती?
ऑप्शन नंबर 1 m+1, ऑप्शन नंबर 2 m+3, ऑप्शन नंबर 3 m+5 आणि ऑप्शन नंबर 4 m+7. टीईटी पेपर 2 2018 हे गणित आहे. बघा याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे की समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय असतं. काय असतो चौकोन क्षेत्रफळ? फॉर्म्युला आहे 1/2 गुणिले d1 गुणिले d2. d1 काय आणि d2 काय? d1 म्हणजे पहिला कर्ण, d2 म्हणजे दुसरा कर्ण, बरोबर. मग आपल्याला काय दिलंय? 1/2 गुणिले d1 गुणिले d2 बरोबर किती दिलं? 1/2 m वर्ग अधिक 4m अधिक 7.1/2 म्हणजे किती झालं? 7 × 14 आणि 1 15/2 बरोबर. अशा पद्धतीने आहे d1 आणि d2 काढायचं आपल्याला. ह्या 2 ने इकडे मल्टिप्लाय होईल, बरोबर. 2 ने इकडे ज्यावेळेस मल्टिप्लाय होईल हे 2 ने इकडे गुणलं जाईल, काय शिल्लक राहील? d1 × d2 m वर्ग अधिक 8m अधिक 15 बरोबर. हे इथं राहिलं. आता हे वर्ग समीकरण आहे, हे आपल्याला सोडवायचं आहे. असं पाहिजे की हा जो 15 आहे याचे असे फॅक्टर पाडायचे की जेणेकरून गुणाकार 15 आला पाहिजे आणि बेरीज मात्र 8 आली पाहिजे. काय येईल? 15चे फॅक्टर काय पडतील? 15चे फॅक्टर पडतील 3 आणि 5 बरोबर. 3 आणि 5 फॅक्टर पडतील. म्हणून मोठा कर्ण m अधिक 5 हे 5 मोठं. लहान कर्ण किती असेल? m अधिक 3 असेल. उत्तर काय येईल? m अधिक 5. लक्षात येतंय? ज्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला माहित असतो, समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ d1 × d2 डिवायडेड बाय 2 किंवा 1/2 × d1 × d2 हे 2 इकडे मल्टिप्लाय होईल, वर्ग समीकरण तयार होईल. हा गुणाकाराचा पार्ट आहे. 15चे 2 फॅक्टर पाडून टाकायचे, 3 आणि 5 आले, m मध्ये 5 मिसळून टाकायचं, हा आला कर्ण. अशा पद्धतीनं तुम्हाला पेपर सॉल्व्ह करावा लागेल. पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर पेपर 1 हा खूप सोपा आहे मॅथ्सचा. 30 पैकी 30 पडायला काहीही हरकत नाही. नाही झालं 30 पैकी 30, निदान ऍटलीस्ट 25 तर मार्क पाडा सहज. कारण 150 पैकी तुम्हाला 90चा कट ऑफ आहे. ह्याच्यात 25 मिळाली, इतर मध्ये ठीक आहे. कारण कसं आहे की तुम्ही अभ्यास करताना आता याच्यामध्ये एक बघू की ऍक्च्युअल प्रश्न कुठले सोडवायचे. कारण प्रश्न सोडवताना एक आहे की प्रत्येक प्रश्न हा 1 मार्क कॅरी करतो तुमचा, बरोबर. कारण तुम्ही अवघड प्रश्न सोडवला म्हणून तुम्हाला जास्त मार्क पडतील आणि सोपा सोडवला म्हणून एकदम कमी मार्क पडतील असं काही नसतं. कधीही पेपर सोडवताना आपल्याला हे जज करावं लागतं की आपल्याला ह्या 30 पैकी कुठले प्रश्न सोडवायचे. आणि हे प्रश्न सोडवताना एक लक्षात घ्यायचं की आपण ज्यावेळेस प्रश्न बघतो त्यावेळेस आपण प्रश्न वाचला की आपल्याला कळतं हे गणित आपल्याला येणार आहे का नाही येणार, आपण तो चॅप्टर केलाय का नाही केलाय हे आपल्याला लगेच लक्षात येतं. कारण कसं आहे, आपण किती पाण्यात आहे हे आपल्यालाच माहिती असतं इतरांपेक्षा. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही क्वेश्चन वाचला की तुम्हाला कळेल की अरे हा प्रश्न हे आपल्याला सॉल्व्ह करता येतो. नाही वाटलं की हे नाही सॉल्व्ह करता येत की पुढच्या ह्याला जा. कारण एका ठिकाणी वेळ घालू नका. याच्यामध्ये काही चॅप्टर फक्त असे आहेत की जे तुम्हाला अभ्यास करायचे. मग अशी जरी मी पहिल्यांदा एवढे चॅप्टर दाखवलेले असले तरी पेपर 1 साठी एवढे चॅप्टर करू नका. पेपर 1 साठी कुठले चॅप्टर करावे? आता बघा, पेपर 1 आणि पेपर 2 याच्यासाठी कोणते चॅप्टर आपण पाहिले पाहिजेत. आपण पहिल्यांदा बघितलं होतं की किती चॅप्टर गरजेचे आहेत, पण त्याच्यामध्ये पण आपल्याला जर फक्त सिलेक्टेड काही चॅप्टर करायचे असतील तर कोणते चॅप्टर आपण अभ्यास करायला पाहिजे. एक आहे पेपर 1 साठी संख्या व संख्यावरील प्रश्न, हे एक वाचा. हे व्यवस्थित यातला कुठलाही प्रश्न आला तरी आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्याच्यामध्ये हा एक पार्ट आहे एपी आणि जीपी, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन, अंकगणितीय श्रेणी आणि भौमितिक श्रेणी, हा एक पार्ट करून ठेवा.
कारण त्याच्यावरती पण काही प्रश्न आहेत की जे तुम्हाला विचारले जातात. हे पार्ट याच्यामध्ये तर विचारलेलं आहे. अपूर्णांक आहे, व्यवस्थित करून घ्या. लसावी मसावी तो पण व्यवस्थित करून घ्या. संख्याच्या बाबत प्रश्न विचारला जात नाही, मात्र असं दिलं जातं 15, 12 आणि 11. आपण पाठीमागे क्वेश्चन बघितला त्या पद्धतीनं एवढी एवढी बाकी शिल्लक राहते तर ती संख्या कोणती, किंवा अशा 3 संख्या दिल्या जातात. त्या 3 संख्यामध्ये एक सांगितलं तर की याला भाग देऊन प्रत्येक वेळी एवढी शिल्लक राहील अशी संख्या कोणती. नफा तोटावरती पण काही प्रश्न विचारलेले आहेत, तो पण व्यवस्थित करून घ्या. शेकडेवारी व्यवस्थित करा, वय वर्ष व्यवस्थित करा, आणि शेवटचा पार्ट म्हणजे भूमितीचा एक पार्ट व्यवस्थित करून घ्या. याच्यामध्ये नंतर हे एवढे 7 जरी टॉपिक तुम्ही व्यवस्थित केले तरी तुम्ही सहज नाही म्हटलं तरी 15 ते 20 पर्यंत सहज जाऊ शकताय. 20 पर्यंत तुम्ही प्रश्न सोडवू शकताय. 10 मिसलेनियस धरून चालायचे, इतर काही येतील. कारण आपण एक आहे की मॅथ्सचं बुक वाचताना किंवा मॅथ्स सोडवताना पहिल्यांदा आपण काय करतो की सगळे चॅप्टर एकदा वाचून घ्यायचं, सोडवायचं, लगेच सोडवायच्या भानगडीत पडायचं नाही. कुठलं पुस्तक वाचायचं की ज्याच्यामध्ये सोडवून दिलेले असतील सगळे प्रश्न, असं पुस्तक वाचायला घ्या. बऱ्याच पब्लिकचं एक आणि एक आहे की थोडंसं ते पुढचं असावं. नाही तर तुम्ही अभ्यास करताय, टीएटीचा अभ्यास करताय, याचा अभ्यास करताय आणि 5वीच्या स्कॉलरशिपचं तुम्ही पुस्तक वाचताय, याला अर्थच नाही. 5वी 7वी स्कॉलरशिप वाचून त्याच्यामध्ये थोडीशी डेप्थ तुम्हाला आणावी लागेल की जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तरी तो आला पाहिजे. कारण कसं असतं की पेपर सेटरचा जवळजवळ 60% पेपर हा सोपा असतो. सोपा पेपर असतो. त्याच्यानंतर 20 ते 30% पेपर अवघड असतो. 10 ते 15% जास्त अवघड असतो. आणि 5 ते 7% पेपर असा असतो की हा कोणालाच येऊ नये. म्हणजे शक्यतो कसं आहे की याला तोच एकदम दर्दीत माणूस पाहिजे त्यातला, तरच त्याला ते सोडवता यावं. अशा पद्धतीनं पेपर सेटरनं पेपर सेट केलेला असतो. त्याच्यामुळे एक आहे की तुम्ही ज्यावेळेस पण अभ्यास करणार आहे त्यावेळेस पेपर सेटर काय विचार करून कुठल्या पद्धतीचा प्रश्न टाकू शकतो हा विचार करून क्वेश्चन पेपर जवळ घेऊनच अभ्यासाला सुरुवात करायची. ही बेस्ट मेथड. नाही तर मी सगळा अभ्यास कंप्लीट करतो आणि त्याच्यानंतर मग मी शेवटच्या 10 दिवसामध्ये क्वेश्चन पेपर बघतो, असं करू नका. क्वेश्चन पेपर बरोबर घ्या. क्वेश्चन पेपर मध्ये कुठल्या चॅप्टर मधले क्वेश्चन विचारलेले आहेत ते मार्क करून घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यासाला लागा. इतर तर चॅप्टर एकदा वाचून घ्यायचेच आहेत, ते थोडंसं बघायचे. कारण काय उद्या असं त्याच्यावरती बंधन नाही पेपर सेटरवरती की या चॅप्टर मधले तुम्ही क्वेश्चन टाकले पाहिजेत, असं काहीही बंधन नाही. आता याच्यामध्ये पेपर 2 साठी जर विचार केला तर पेपर 2 प्रिपेअर करणाऱ्या पब्लिकनं एक आहे की ते बीएससी झालेले आहेत, मॅथ्स आणि सायन्स साठी ते अप्लाय करतात, त्याच्यामुळे त्यांची पातळी नाही म्हटलं तर त्या प्रमाणात आहे असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. त्यांना येतंय बरंचसं, कारण मॅथमॅटिक्स त्यांना बीएससी मॅथ्स झालेला असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंड असेल. तर याच्यामध्ये जे आहे तर भूमितीचा बराचसा पार्ट हा त्याच्यात विचारला जातो. तुम्हाला सगळे फॉर्म्युले माहित पाहिजे. म्हणजे फॉर्म्युले एवढे सगळे जे काय आहेत की त्रिकोणाचे अंतर्लिखित केलेलं, अंतरखंडित केलेलं, ते त्याच्यानंतर कोण कसा काढला जातो, कोणाची व्याख्या काय आहे, कशा पद्धतीने समांतर लाईन आहे त्याला छेदलंय, छेदिकेने छेदलं, अंतरकोन, पूरक कोण, विक्रम कोण, जो काय प्रकार, संगत कोण, सगळं याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे. याच्यामध्ये ज्यावेळेस पण हा पार्ट तुम्ही अभ्यास करणार, इतर पार्ट पेक्षा जास्त याच्यावरती भर द्या, कारण तुमचे बरेचसे प्रश्न याच्यावरती आहे, इतर तुम्हाला सोडवता येईल. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे संख्या व संख्येवरील प्रश्न. याच्यात पण एपी आणि जीपी याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजेच काय, अंकगणितीय श्रेणी आणि भौमितिक श्रेणी. त्याच्यानंतर अपूर्णांकाचा पार्ट आहे. अपूर्णांकाचा पार्ट हा कसा आहे की लेंदी स्वरूपात सोडवण्यापेक्षा आपल्याला कसं डायरेक्ट सोडवता येईल याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. एकदा तुम्हाला प्रश्न सोडवता आला की तो प्रश्न कसा मिनिमाइज करता येईल एवढं फक्त लक्ष द्या. घातांकाचे फॉर्म्युले पाठ करा. काय त्याच्यानंतर घातांकाचा कशा पद्धतीनं जे टाईप आहे ते फिक्स टाईप आहेत, त्या फिक्स टाईप मध्ये जर समजा प्रश्न आला तर उत्तर कसं जज करायचं लगेच हे एकदा बघून घ्या. याचं काही अवघड नाही, पण कसं आहे की याला तुम्हाला बघावं लागेल. तिसरा पार्ट आहे शेकडेवारीचा.
शेकडेवारीमध्ये पण काही प्रश्न विचारतात, नफा तोटामध्ये पण काही प्रश्न विचारतात. आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे बीजगणिताचा. बीजगणिताचं एक आहे की तेवढं एक बघून घ्या बीजगणिताचा पाठ. कारण कसं आहे की तुम्हाला पुढचं जे 8वी 9वीला जे शिकवायचं आहे 6, 7, 8 ला जो आहे त्याच्यामध्ये बीजगणिताचा पार्ट आहे. त्यामुळं तुमच्या पेपरमध्ये बीजगणिताचा पार्ट काय टाकलेला आहे. आणि एक आहे की तुम्हाला एक प्रश्न हा DI चा दिलेलाच असतो, 2 प्रश्न त्याच्यावरती राहतातच. DI चा पार्ट म्हणजे डाटा इंटरप्रिटेशनचा पार्ट, हे एक बघून घ्या. अवघड नाही, DI चा पार्ट हा अवघड नाही, फक्त तुम्हाला तो जज करता आला पाहिजे. एका स्टेपमध्ये तुम्ही उत्तर कसे काढता येईल याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. जो पेपर 2 चा अभ्यास करतात त्या लोकांनी या गोष्टींचा थोडासा लक्ष द्यायचं आहे. याच्यामध्ये बुक्स कुठली वापरायची, काय करायचं, याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला मगाशीच सांगितलं की जे सोडवून दिलेले बुक्स आहेत ते वापरा. सोडवून दिलेले जी बुक्स आहेत आणि थोडेसे नाही म्हटलं तरी त्याच्या तुमच्याकडे RS अग्रवाल असेल, काही लोकांकडे बरेचशा लोकांकडे असतं RS अग्रवाल, मग म्हणतात ते सोडून मी दुसरं घेऊ का, नको, ते जरी असेल तरी काय हरकत नाही. ते असेल तर परत नवीन घ्यायच्या भानगडीत पडू नका. इंग्लिश मधलं वाचता येत असेल इंग्लिश मधलं वाचा, मराठी मध्ये दिलंय ते वाचा. त्याच्यानंतर एक आहे क्विक मेथड जर तुम्हाला पाहिजे असतील की डायरेक्ट मी आता मगाशी दाखवलेलं आहे, त्यासाठी माझे एक बुक आहे मॅथ्स मॅजिक म्हणून, जी किरण. हे एक आहे. त्याच्यानंतर याच्याही पलीकडे तुम्हाला जाऊन थोडंसं डायरेक्ट पाहिजे असेल तुम्ही इतर परीक्षा पण देत असाल, तसं जर असेल मॅथ्सच्या परीक्षा जर देत असाल तर क्विकर मॅथ्स म्हणून एक पुस्तक आहे. हे आहे मॅथ्स मॅजिक बाय M. टायरा यांचं एक पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे. या पद्धतीने तुम्ही जा. यांच्या पब्लिकसाठी जे काय आपल्याकडे अवेलेबल पुस्तकं आहेत, स्टेट बोर्डची जरी यांनी वाचली तरी खूप झाले. पेपर 1 ला खूप अवघड प्रश्न येत नाहीत, खूप इझी पुस्तक इझी येतात. याच्यामध्ये एक आहे की तुम्ही फक्त सोडवून दिलेली पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये चुका कमी असतील. मग याच्यामध्ये जे 1 ते 30 प्रश्न आहेत त्या 1 ते 30 प्रश्नामध्ये तुम्हाला प्रॉपर जज करायचंय पटपट करून की बाबा हा प्रश्न सोडवायचा, तो प्रश्न सोडवायचा. प्रश्न वाचला की तुम्हाला कळेल हा सोपा आहे का अवघड आहे. सोपा वाटला सोडवायला चालू करायचं, अवघड वाटला स्किप करायचं, पुढे जायचं. या पद्धतीनं तुम्ही पेपर कव्हर करा. आणि नंतर मग ज्यावेळेस अवघड क्वेश्चन असतील त्याच्याकडे पाठीमागे या. तुम्हाला जवळजवळ 2.5 तास आहे, 150 क्वेश्चन 2.5 तास आहेत. मॅथ्सला खूप वेळ मिळतोय, कारण कसं आहे की इतर जे प्रश्न असतात त्या इतर प्रश्नाला एवढा एक 1.5 मिनिट देण्याची काहीच गरज नसते. वाचला प्रश्न की आपल्याला जज करता येतं, कारण 3 पद्धतीचे प्रश्न असतात. एक असतं की नोन प्रश्न असतात की जे तुम्हाला शुअर शॉर्ट उत्तर माहिती असतं. दुसरा प्रश्नाचा प्रकार असतो 50-50, एक नोन असतात. एक नोन, एक 50-50 आणि दुसरा अननोन. हे 3 प्रकार असतात. नोन प्रकारामध्ये तुम्हाला उत्तर डायरेक्ट माहिती असतं, शुअर शॉर्ट. याच्यामध्ये 50-50 मध्ये उत्तर माहित नसतं तुम्हाला, त्यामध्ये 2 ऑप्शन उडून जातात, 2च ऑप्शन शिल्लक राहतात, मग त्याच्यावरून तुम्हाला जज करायचं असतं. आणि तिसरा पार्ट असतो अननोनचा पार्ट, की आपल्याला माहितच नसतं तरी पण आपल्याला उत्तर लिहायचंय. हा एक अशा 3 पद्धतीने पेपर सेट केलेला राहतो आणि पेपरमध्ये त्या पद्धतीचे प्रश्न असतात. मग याच्यामध्ये एक आहे की तुम्ही नोन प्रश्नाला तर एवढा वेळ लागणार नाही, 50-50 मध्ये पण एवढा वेळ. एक आहे की 50-50 मधले क्वेश्चन सोडवताना जे तुम्हाला पहिल्यांदा स्ट्राईक झालं तेच उत्तर गृहीत धरा. आणि अननोन ज्यावेळेस तुम्ही एक आहे की बरेचसे लोक काय करतात, एकच आकडा धरतात की ते मारून देतात. शक्यतो हे गॅम्बल खेळू नका, म्हणजे पेपरला गेल्यानंतर परत माघारी रडायची वेळ येऊ नये, अगोदरच रडून घ्या. म्हणजे पेपरला जायच्या अगोदरच आपल्याला काय रडायचंय, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, अभ्यास करताना किती रडा चालेल, पण पेपरवरून येताना हसत आलं पाहिजे. मग हे जे अननोन प्रश्न असतात, कुठला नंबर मारायचा, पहिल्यांदा एक की तुम्ही तुमची जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत याच्यामध्ये कुठला मार्क केलाय जास्तीत जास्त वेळा ते अगोदर जज करा. पेपर सेटरचा शक्यतो बी वरती खूप जीव असतो, ऑप्शन बी वरती.
आणि मग बी वरती जीव असतो आणि मग त्याच्या पद्धतीनं तो बऱ्याचशा वेळा तर बी टाकतो, कारण पहिले ह्याला लगेच उत्तर टाकत नाही, बी ला एक टाकतो, सी ला एक कधी टाकतो, डी ला क्वचित जातात. मग त्या पद्धतीने तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चनचं बघा. ही अनालिसिस कधी असतं? एकदम शेवटच्या 2 दिवसामध्ये, की जर मला क्वेश्चनच नाही आला आणि मला जर ते मारायचं आहे आता, तर कशा पद्धतीनं मी त्याला मार्क करेल हे बघण्यासाठी ते पार्ट आहे. त्याच्यामुळे एक आहे, या पद्धतीनं पेपरला फेस करा. पेपरला फेस करताना तुम्ही तुमचे जे स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत मॅथचे ते एकदा बघून घ्या. पेपर 1 वाल्यांसाठी तर हा पार्ट आहे की यांनी 8वी पर्यंतचे बुक्स जे थोडेसे बघून घ्यावे. याच्यामध्येच सगळे क्वेश्चन आहेत. फक्त एक आहे की तुम्हाला जर डायरेक्ट उत्तर जज करायचे असतील, क्विक मेथड जर पाहिजे असतील, तर या पुस्तकांकडे जा. हे पुस्तकं तुम्हाला डायरेक्ट उत्तर दाखवतील. RS अग्रवाल मध्ये क्विक मेथड कुठलीही नाही, हे सगळे जनरल मेथड आहेत. पण याच्यामध्ये एवढे क्वेश्चन आहेत की जे आपल्याला क्वेश्चन हे फायद्याचे राहतील. आपल्याला बरेचसे क्वेश्चन बँक पाहिजे आहे, त्यासाठी RS अग्रवाल एकदा पलटून बघितलं, जॉमेट्रीसाठी बघितलं, काही हरकत नाही. हे 2 खालचे जे आहेत हे तुम्हाला हे डायरेक्ट क्विक मेथड दाखवतील की कशा पद्धतीने एकाच स्टेपमध्ये उत्तर कसं आणाल तुम्ही. अशा पद्धतीनं मॅथ्सचा अभ्यास करा. हे चॅप्टर तुम्हाला दाखवलेले आहेत. त्या पद्धतीनं व्यवस्थित जर अभ्यास केला तर मॅथ्समध्ये मिनिमम 30 पैकी 30 मार्क पडायला काही हरकत नाही. नाही म्हटलं 30 पैकी 25 तर मार्क पाडा, आणि 25 मार्क पाडत असेल तर काही हरकत नाही. इतर ह्याच्यात इकडे जर 25 मार्क तुम्हाला पडली, 65 मार्क तुम्हाला 120 मध्ये म्हणजे अर्ध्याला अर्धे मार्क सहज पडू शकतात. त्यामुळे 90चा कट ऑफ सहज तुमचा क्लिअर होऊ शकतो. या पद्धतीनं थोडासा अभ्यास करा आणि पेपरला सामोरे द्या. पेपरबद्दल तुम्हाला जो तुमचा येणारा जो पेपर आहे त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित पेपर अपियर व्हा. काय कूल माइंडनं पेपर द्या. मॅथ्स आणि रिझनिंग हे पहिल्यांदा घेऊ नका, एकदमच पहिल्यांदा घ्यायचं ना, हा शेवटी पार्ट ठेवा. कारण याच्यातलं कसं राहतं की जर काही प्रश्न तुम्हाला आले नाही तर डिमोरलाइज व्हायला नको आहे, काय तिथं टेन्शन यायला नको आहे. त्याच्यासाठी हा पार्ट शेवटी ठेवा. शेवटी ठेवताना मात्र त्याला तेवढा पुरेसा वेळ राखून ठेवा. वेळच्या वेळेला घड्याळ बघत चला. ऍक्च्युअल कसं आहे की याला 30 बीट्स आहेत, त्याला 45 मिनिट जरी तुम्ही ठेवले तरी व्यवस्थित होऊन जातील. 45 मिनिटांमध्ये इतर पार्ट तुमचा कव्हर होतो. आम्ही इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सांगताना तेवढं सांगतो की 30 बीट्स असतील तर 30च मिनिटं ठेवा. पण तुम्हाला खूप वेळ आहे, म्हणजे 150 प्रश्न आणि 2.5 तास आहे. त्याच्यामुळे तुम्ही 30 प्रश्नासाठी जरी 45 मिनिटं राखून ठेवली तरी काय हरकत नाही. या पद्धतीने पेपरला सामोरे जा. ऑल द बेस्ट. व्यवस्थित पेपर सोडवा आणि पास व्हा.